पुण्यातील तळेगाव दाभाडे आगारात 5 नवीन एसटी बसेसचं लोकार्पण झाले। आमदार सुनील शेळकेंच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। नागरिकांना अधिक वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नवीन बस दाखल केलेल्या आहेत। धुळे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झालेले 22 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे। अद्ययावत प्लॅटफॉर्म, शेडची उभारणी अशी विविध कामं गेल्या वर्षभरापासून सुरू होती। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वृक्ष लागवडीसाठी हरकत दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांना देशी वृक्ष लावण्याची सूचना करण्यात आली आणि त्यासाठी PMRDA कडून 236 देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। आंबा, चिंच, कोकम, वाळवा यासह 236 देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। सोलापूरमधील नीरा उजवा कालवा फुटला होता। जलसंपदा विभागाने 12 दिवसात कालव्याची दुरुस्ती केली। ऐन उन्हाळ्यात कालवा फुटल्याने मोठी पाणी टंचाई निर्माण झाली। श्रीरामपूर शहरातील काजीबाबा रोड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतोय। या भागातील नळांना येणारं पिण्याचं आणि वापराचं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। हे दूषित पाणी प्यायल्याने अनेक नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय। पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जातंय। एकीकडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय, तर परिणामी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मात्र मोशी इथं पाणी वाया जातंय, त्यामुळे स्थानिक संतापले। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील 2,60,000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। एकीकडे मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, मात्र दुसरीकडे गावागावात अद्यापही पाणी टंचाई कायम आहे। परभणीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेती पिकांचं बरंच नुकसान केलंय। परभणी तालुक्यातील साडेगाव इथं खंडोबा मंदिरावर वीज पडून मंदिराला तडा गेलाय, तर 3 वानरांचा यात मृत्यू झालाय, तर 1 वानर भाजलेला आहे। नांदेडमध्ये अहिल्यादेवी होळकर याचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे। नांदेड शहरातील विसावा उद्यानात 18,000 स्क्वेअर फूट जागेत पुतळा परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। आमदार बालाजी कल्याणकर यांनी कामाची पाहणी केली। गोंदिया जिल्ह्याच्या पुराणामध्ये आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। यावेळी 140 जोडपे लग्नबंधनात अडकले। या सर्व वर आणि वधूंना कन्यादान योजनेअंतर्गत 25,000चं अनुदान मिळणार आहे। सांगलीच्या बेडगमध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। शर्यतीत जवळपास 75हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात आली। चांदवडमध्ये रेणुका देवीच्या आखाडी बोहडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। यावेळी विविध सोंग नाचवण्यात आले। हा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। अकोला आर्णी महामार्गावरील वनोजा ते मंगळुरू पीर दरम्यान अनेक ठिकाणी तडे गेले, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जाते। मात्र वेळेत रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला। भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमध्ये विविध योजनांचा निधी रखडलाय। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासह धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावा या मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आंदोलन केलंय। लवकरच निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। परभणीच्या गंगाखेड शहरात रेल्वे फाटकावर उड्डाण पूल उभा राहावा या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले। यावेळी गंगाखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। उड्डाण पूल नसल्याने याचा फटका शाळकरी विद्यार्थी रुग्णांना बसतोय, तसंच वाहतूक कोंडी निर्माण होते। नाशिकमध्ये काँग्रेसनं तिरंगा रॅली काढली आहे। लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ऑपरेशन सिंदूर नंतर परभणीच्या जिंतूरमध्ये भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली। मार्केट यार्ड परिसरातून या रॅलीला सुरुवात करून शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली। यवतमाळच्या पुसदमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। 100 फूट लांब तिरंगा ध्वज हाती घेऊन नागरिक रॅलीत सहभागी झाले। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी रॅली काढण्यात आली। नंदुरबार शहरात सर्व पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅली काढत ऑपरेशन सिंदूरचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। भारतीय जवानांनी उल्लेखनीय केलेलं कामाबद्दल अभिनंदन म्हणून शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। आमदार छगन भुजबळ यांना खंडणी मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आरोपीनं आपण इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं सांगून भुजबळांकडे 1 कोटींची खंडणी मागितली होती। चंद्रपूर शहरातील बुक डेपोला भीषण आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आणली। मात्र आगीत संपूर्ण बुक डेपो जळून खाक झाले, तर यामध्ये बुक डेपो मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय।
नागपुरात 17 दिवस ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली. 3 जूनपर्यंत ही बंदी राहणार आहे. तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं यापूर्वी समोर आलंय. त्यामुळे नागपूर पोलीस हाय अलर्टवर आलेले आहेत. नाशिकमध्ये स्मशानभूमीतून राख आणि अस्थी गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय. बागलाण तालुक्यातील नामपूर गावातील ही घटना आहे. सोन्याच्या लालसेनी चोरी की अघोरी पूजेचा प्रकार, यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले. स्मशानभूमी सीसीटीव्ही लावण्यासह घटनेच्या चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. सोलापूरमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. 5 पैकी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 7.5 तोळ्याचे दागिने जप्त केले. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकलाय. तर या घटनेला 4 दिवस उलटूनही चोरटे अजून फरार आहेत. दरम्यान उद्योजक लड्डा शहरात परतले असून पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला असून तपास वेगात सुरू आहे. नाशिकच्या दिंडोरी दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी चोपलंय. यामध्ये तिघेही जखमी झाले होते, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिघेही फरार झाले. पुण्याच्या ग्रामीण भागात मान्सूनची चाहूल लागता शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली. सर्व शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज केलेत आणि महावितरणाकडे पैसेही भरलेत. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून वेंडर उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे पैसे भरूनही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अकोल्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेनं धरणं आंदोलन केलेलं आहे. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देणं, पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं आणि विभागामधील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात करणं, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन त्यांनी केलं. लातूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास 250 कृषी सहाय्यक सहभागी झाले होते. तर कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केलेल्या आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारलेलं आहे. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. कृषी आकृतीबद्धमध्ये कृषी पर्यवेक्षक पदांची संख्या वाढवण्यात यावी, यासह अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. गोंदियामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन केलंय. कार्यालयातील संपूर्ण कामकाज मोबाईलवरच करावं लागतं, त्यामुळे शासकीय कामाकरिता लॅपटॉप दिला जावा, कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी भवन कार्यालयात परिसरात धरणं आंदोलन केले. कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी, कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना पुण्याचे शिवसैनिक नेते वसंत मोरेंनी हे पुस्तक देव्हाऱ्यात ठेवून पुजलंय. शिवसैनिक म्हणून आम्ही हे पुस्तक वाचणारच, मात्र भाजपच्या लोकांनी हे पुस्तक वाचावं, असं मोरेंनी म्हटलंय. तसंच या पुस्तकावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनाही मोरेंनी उत्तर दिलंय. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं स्मारक विधिमंडळाच्या परिसरात करावं, अशी मागणी त्यांचे नातू आणि सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान नार्वेकरांनी पुढील पिढीला प्रेरणा देणारे स्मारक करण्याबद्दल सकारात्मकता दर्शवलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महापालिकेत कामांचा आढावा त्यांनी घेतला. नाग नदी, पोहरा नदी पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत देखील उपस्थित होते. नाशिकच्या भोसले महाविद्यालयात 10 दिवसीय शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे शिक्षा वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान स्वयंसेवकांना सरसंघचालकासोबत संवाद साधण्याची संधी या वर्गाच्या माध्यमातून मिळणार आहे. पुण्यात गेल्या 2 वर्षात रेल्वे रूळ ओलांडताना 604 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर रेल्वे प्रशासनाकडून 790 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. 2023 मध्ये 286 आणि 2024 मध्ये 318 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालेला आहे. नाशिकमधील निफाडच्या जळगाव फाट्यावर कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाला. नाशिकहून संभाजीनगरच्या दिशेने येत असताना भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरनं दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आजपासून 11वीसाठी प्रवेश सुरू होणार आहे। यंदा पहिल्यांदाच राज्यभर 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे। त्यासाठी राज्यभरातील 9294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। ही प्रक्रिया 28 मे पर्यंत चालू राहील। 11वी प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात 685 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाली आहे। पुणे विभागात पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे। विभागातील 1526 महाविद्यालयांनी नोंदणी केली। त्यामध्ये पुण्यात 685, अहिल्यानगरमध्ये 453 आणि सोलापूरमध्ये 388 महाविद्यालयांचा समावेश आहे। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत केवळ 45,633 शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्यात आले। खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना बँकांकडून संत गतीने कर्ज वाटप केले जाते, त्यामुळे पीक कर्जाचं पुनर्गठन करून खरीप हंगामासाठी कर्ज वितरित करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात यावी अर्ज केलेत आणि महावितरणाकडे पैसेही भरलेत। मात्र गेल्या 3 महिन्यांपासून वेंडर उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे पैसे भरूनही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाहीये। पुण्याच्या ग्रामीण भागात मान्सूनची चाहूल लागता शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे। सर्व शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वृक्ष लागवडीसाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांना देशी वृक्ष लावण्याची सूचना करण्यात आली। त्यासाठी PMRDA कडून 236 देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। आंबा, चिंच, कोकम, वाळवा यासह 236 देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय। शहरासह निलंगा, औसा आणि रेणापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे, त्यामुळे झाडं उन्मळून पडली तर विजेची खांब वाकलेली आहे। त्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झालाय, तर पावसामुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालना शहरासह ग्रामीण भागात आज पुन्हा पावसानं हजेरी लावली। सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता। दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झालं आणि त्यानंतर शहरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली। अर्धा ते पाऊण तास आलेल्या या पावसानं पुन्हा वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। वाऱ्यामुळे केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस झालाय। मनमाड परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे पांझर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। खासदार प्रणिती शिंदेंनी या नुकसानीची पाहणी करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली। अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटाला अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलाय। अनेक आदिवासींच्या घरांचं छप्पर उडून गेल्यामुळे आदिवासी बेघर झालेत। संपूर्ण धारणी तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं असून वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। अनेक आदिवासींच्या घरावरचे पत्रे उडाले असून इलेक्ट्रिक पोलही तुटून पडलेत। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातील जालना, बदनापूर, घनसावंगी, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात 1.5 ते 2 तास मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे। भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार इथं अंगावर वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, तर गुरुवारपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय। ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 5,500 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। सर्वाधिक फटका कांदा, भाजीपाला आणि आंबा पिकाला बसलाय, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय।